रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। मला आवाज येत नाही। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। अजून मोठा। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। आता हात वर करून टाळी वाजवा। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की और सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की और सनातन वैदिक हिंदू धर्म की छत्रपति शिवाजी महाराज की गौ माता की सब संतन की जय। शिव छत्रपतींची कीर्ती शिव छत्रपतींची कीर्ती गाऊ दिन रात्री येईल मग स्फूर्ती दाई भयभीती तारिलया। बालपणी झेंडा उभा केला बालपणी झेंडा उभा केला मावळा गमविला धन्य जगी झाला जी जी धन्य जगी झाला जी जी जी। रुबिडाच्या डोंगरावर रुहिडाच्या डोंगरावर जमले धीर करण्याने भार पेड हिंदूची पार करण्याला बेड हिंदूची पार करण्याला धन्य धन्य दिवस तो आला धन्य धन्य दिवस तो आला धन्य तो मेळा आजरावर झाला जी आजरावर झाला जी 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 जी। रुहिडेश सांब साक्षीला ठेवून त्या वेळा बोलला शिव बाळ सार लोकाला का जमलो आपण या वेळा या स्थळा सांगतो तुम्हाला जी 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 सांगतो तुम्हाला जी जी जी। घरदार लुटलं तो दान हैराण गेलं दुर्मान हर घडी गायची मान
किती कटती नाही त्या मान जर राखलं नाही गाईला धिक्कार आपुल जगण्याला जर राखलं नाही धर्माला थोडे तुमच्या जिंदगीला हिंदवी स्वराज्य करण्याचा आज आम्ही निश्चय केला काय घेताय तुम्ही मरणाला काय घेताय तुम्ही मरणाला आज नाही उद्या तर घाव मरणाचा आला जी 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 मरणाचा आला जी 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 काय घेताय तुम्ही तुरुंगाला काय घेताय तुम्ही तुरुंगाला देश सार तुरुंगाची झाल नरक बुध बुधला जी जी नरक बुध बुधला जी 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 नरकात गेले नरकात करते मौदेला का तुम्ही कसे हो झाला जे माणूस म्हणते तुम्हाला तांबाग शिवार पेंडेला पेंडी भवते जमला मावळा कटरीन त्याच गेलेला होत वाटलं आपला बोटाला रक्ताच्या धारेने शिवशंकर भिजवला जी 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 रक्ताच्या धारेने रोहिडेश भिजवला जी जी धन्य धन्य दिवस तो धन्य झाला जी जी अमर तो झाला जी 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 अमर तो झाला जी 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 छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शपथ घेतली आणि या शिवाजी महाराजांसोबत कोण कोण मावळे होती तानाजी येसाजी अशी कितीतरी मावळे त्यांनी आपल्या सोबत लहानपणापासून एकत्र झालेली नवे नवे त्यांच्यामध्ये स्वधर्माबद्दल जी अभिमान होता जो परकीयांच्या सत्तेमध्ये राहून पुसटसा झाला होता त्यांनी त्या स्वाभिमानाला त्या अभिमानाला जागृत केलं आणि सगळी मावळे अशी तयार केली की कितीही बाका प्रसंग आला कितीही मोह जरी पडला मोहाची थाळी अशी सोन्याची सुवर्ण थाळी जरी समोर आली तरी सुद्धा जे इमान विकायला तयार नव्हते असे मावळे त्यांनी तयार केले आमचं स्वराज्य माझं स्वराज्य माझा धर्म हेच एक त्यांच्या मनामध्ये दृढ झालेलं होतं मग कोणी कितीही बादशाही दिली सरदारकी दिली तरीही त्यांना ती आवडत नव्हती ती प्यारी नव्हती आणि याच परकीयांनी तहामध्ये जेव्हा कोंढाणा किल्ला सुद्धा घेतला त्यावेळी जिजाबाई साहेबांना आतोनात दुःख झाले कोंढाणा किल्ला पाहताना जिजाबाईंच्या डोळ्यातून आपोआप अश्रू यायचे का तर हा माझा लाडका कोंढाणा आज स्वराज्यात नाही तुम्हाला कोंढाण्यावरून कळलं असेल की आजचं आख्यान कोणाचं नरवीर तानाजी मालुसरे यांचं आख्यान आपण आज लावत आहोत तुम्ही आज ते ऐकणार आहात माझ्या अल्पमतीप्रमाणे जितकं मला जमेल तितकं 100% पूर्णपणे देण्याचा मी प्रयत्न करेन कोंढाण्यावरती जेव्हा हिरवा चांद फडकायला लागला तेव्हा आऊसाहेबांनी शिवछत्रपतींना बोलावून पाठवलं की राजे जसे असेल तसे गडावरती घ्या हो काय ती स्थिती होती तेव्हाची झाली सारी प्रबल यवना क्रांत ही आर्य भूमी दास्यत्वाचे विष पसरले भेदले रोम रोमी तीर्थक्षेत्रा करती सतत भ्रष्ट धर्मान थारा गोमातांच्या उघड चिरल्या जाती मानाचा रारा सगळीकडे यवनांची सत्ता होती आणि इतकंच नाही सत्ता म्हटल्यावर ती कोणाची ना कोणाची असणारच पण ही सत्ता हिंदू दृष्टी होती हिंदूंना चीड उत्पन्न करणारे निर्माण करणारे अशी घटना त्यावेळी घडत होत्या कुठल्या गोमातांची हत्या करायची
हिंदूंच्या मुली बाळांना उचलून घेऊन जायचे, त्यांना बाटवायचं. एवढंच नव्हे तर हिंदूंना सुद्धा बाटवण्याचे प्रयत्न नव्हे तर बाटवले गेले सुद्धा. ही अशी जी कामे होती ती सगळेच यवन करत होती, म्हणून त्यांची चीड यायची. सत्तेवरती आधिपत्य कोणाचं ना कोणाचं असणारच आहे, पण ही सत्ता हिंदू दृष्टी होती, हे जास्त महत्वाचं. मग सगळे लोक गारणं करायला लागले देवापुढे. सगळे म्हणत होते देवाला, देवा अरे देवा पहा तू मग आमच्या इकडे काय चाललंय, अरे बघ जरा डोळे उघडून बघ काय स्थिती आमची. इतका हिंदू माणूस इतका बेचैन झाला होता, अस्वस्थ झाला होता, आणि त्यातल्या त्यात हिंदू धर्माबद्दल तिची स्वाभिमान होता तो सुद्धा संपल्यासारखंच होता. हिंदूंना आता असं वाटत होतं की आता गुलामगिरीच हे आपलं ध्येय आहे. काहीही केलं तर यांच्याच आधिपत्याखाली आपल्याला काम करत राहावं लागेल. आपला राजा होऊ शकत नाही, हिंदूंचा राजा होणे नाही जसं काय काळ दगडावरची पांढरी रेख. त्यांनी मनात ठरवून टाकलं होतं की यांची सरदारकी म्हणजे उच्च प्राप्ती, उच्च पदप्राप्ती असं. काय करू शकतो आता हिंदू माणूस तर यांची सरदारकी करू शकतो. बादशहाचा पैगाम घ्यावा, डोक्याला लावायचा आणि त्यांची कामं करायची, हेच मोठं तत्व. असं जणू काही त्यांनी तो विचारच त्यांच्या मनामध्ये पक्का करून टाकला होता. अशी भगुबाई सारखी माणसं त्यावेळी जन्माला आली होती, तशी झाली होती. आणि तशी विचार माणसांमध्ये असल्या कारणाने त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा तशीच विचार हळूहळू यायला लागले होते. पण काही लोक असतात की ज्यांना हे बघवत नाही, तेव्हा ते मनातून जेवढी शक्ती आहे तेवढ्या शक्तीनिशी भगवंताला आर्जव करतात, भगवंताला विनंती करतात, कळकळीची विनंती करतात, हे भगवंता बघ काहीतरी कर. देश हिंदूंचा हा यतयाचा माल कमलेश रे, देश हिंदूंचा हा यतयाचा माल कमलेश रे, परी परमेशा फार दिवस हे रुचेल खेदी बरे, परी परमेशा फार दिवस हे रुचेल खेदी बरे. देश हिंदूंचा हा यतयाचा माल कमलेश रे, परी परमेशा फार दिवस हे रुचेल खेदी बरे, परी परमेशा फार दिवस हे रुचेल खेदी बरे. आणि असं सगळ्यांचं कारण त्या आईने ऐकलं. कोण आई ती? शिवाई देवी. या भगवती भवानी मातेनं शिवाई देवीनं गारणं ऐकलं आणि मग सद्धर्मा रक्षाय सद्धर्मा रक्षाय तू सह परदास रात्री नाशाय. सद्धर्मा रक्षाय तू सह परदास्य रात्री नाशाय. शिवनेरी सजिजाई, शिवनेरी सजिजाई, पोटी स्वातंत्र्य सूर्य उदया. राम 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 हरि हरि राम 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 रघुतम राम 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 हरि हरि. शिवनेरी किल्ल्यावरती शिवाजी देवीच्या आशीर्वादानं शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि हा
बाल शिवाजी मावळामध्ये सारखा सारखा येतो. जसा लहानाचा मोठा होत होत चाललाय ना, तसा दादोजी कोंडदेवांनी त्यांचे गुरु मासाहेबांनी म्हणजेच जिजामातेंनी त्यांना मुद्दाम सगळ्या समाजामध्ये फिरवावं, त्यांना दाखवावं की बघ लोक कशी जगतायत, गरीब जनता कशी जगतीये, गुलामगिरी त्यांना किती प्रिय वाटतेय, बघ या अशा लोकांमध्ये तुला नवनिर्मिती करायची. कशाची? स्वाभिमानाची. इथे तुला तुझा स्वाभिमान जागरूक करायचा आहे. पहा तेव्हाची परिस्थिती काय होती आणि या परिस्थितीमध्ये टिकवून ठेवण्यासाठी आमच्या आऊसाहेबांनी आणि दादोजी कोंडदेवांनी शिवाजी महाराजांना काय शिक्षण द्यावं. शिवाजी महाराज काय शाळेमध्ये गेले होते का शिकायला? शाळेत गेले असते तर ते महाराज कधीच झाले नसते. कारण आजकालच्या शाळांचं शिक्षण माहिती आहे ना, शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर टिकली लावायची नाही, बांगड्या घालायच्या नाही, असंच आहे ना. सगळ्यांना आजकाल काळाच्या ओघामध्ये इंग्लिश मीडियम इतकं छान वाटतंय की त्या ओघामध्ये आपली संस्कृती कुठेतरी नाहीशी होत चालली आहे, याकडे त्यांचं लक्षच नाही. आजकालच्या इंग्लिश मीडियमच्या मुलांना 50च्या वर 51 म्हणजे काय हे कळत नाही. 50पर्यंत शिकवतात पण पुढे जिथे आम्हाला पावकी नेमकी शिकायची हो ना दादा, पावकी नेमकी पाऊणकी, माझे आबा हां माझी आजी सांगते पावकी निमकी पाऊणकी हे ते मोजमाप असायचे. माझे बाबा पण मला सांगतात कधी कधी की आम्ही हे शिकलेलो, पण आमच्या वेळेस ते नव्हते शिकायला. माझ्या आजीने शिकवलं म्हणून तेवढं तरी येतं मला. पण आजकाल ते माहिती आहे का, अहो त्यांची आई म्हणायची तारांबळ, तर पुढचं कधी शिकणार ते? आधी मुलगा लिहायचं म्हटला त्याच्या हातात पेन्सिल द्यायची आणि ABCD सांगायचा, आई कधी शिकणार? संस्कृत भाषेचं तर लांबचीच गोष्ट, पण सुरुवात मराठीची आपण आपल्या घरी केली पाहिजे. हेच शिक्षण आपण द्यायला विसरतो आणि काळाच्या ओघामध्ये त्याच प्रवाहामध्ये वाहत वाहत जात असताना मागे वळून जरा पाहावं की आपण केवढा समृद्ध शिक्षण यंत्रणा जी आपली आहे, जी शिक्षण पद्धती आपली आहे किती समृद्ध आहे, तिला लाथडून आपण पुढे चाललो. थोडं मनाला टोचण्यासारखं बोलते, पण मला सुद्धा फार कळकळ वाटते. कुठेतरी मलाही वाटतं की हे थांबलं पाहिजे, कारण इंग्रजी ही फक्त भाषा आहे, तिला भाषेसारखंच वागवा, डोक्यावर घेऊन नाचू नका. मान्य आहे सगळे जगातले व्यवहार इंग्रजी भाषेत होतात, पण इंग्रजी भाषेपर्यंतच ते मर्यादित ठेवा, त्यांना आपल्या संस्कृतीमध्ये घुसवू नका. का तुम्हाला मराठी येत नाही? ती आपली संस्कृती आहे ना. टिळकांना इंग्रजी सुद्धा बोलता येत होती, पण त्यांनी मुद्दाम मराठीमध्ये बोलावं. तसं असतं तर त्यांना सुद्धा त्यांच्या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी पण सांगितलं असतं ना की सगळ्यांनी इंग्रजी शिकावं म्हणून, पण नाही. एवढे मोठे माणसं, पण त्यांनी सुद्धा मराठी भाषेचा अभिमानच बाळगला. मी मराठी म्हणून त्यांनी सगळ्या समाजाला सांगावं. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे की सगळ्यांनी इंग्रजी भाषेकडे फक्त भाषा म्हणूनच लक्ष द्या आणि आपली संस्कृती जपा. आवर्जून सगळ्यांनी शुद्ध मराठीमध्येच बोलावं. घरी असताना तरी, ऑफिसमध्ये ठीक आहे एक वेळ, कोणी बाहेरगावी काम करतात किंवा उच्च पदावरती आहेत त्यांना इंग्रजी बोलावं लागत असेल तर काही हरकत नाही, पण घरी आल्यावर मात्र शुद्ध मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करावा आणि पाहावं की आपण एवढे मोठे झालो, आपल्याला किती मराठीतले शब्द माहिती आहेत. ते शिक्षण तेव्हा नव्हतं, इंग्रजी भाषा वगैरे हे सगळं शिक्षण नव्हतं, BA नव्हतं, LLB नव्हतं, पण काय होतं? जमगुनी मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा, जमगुनी मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा, जाताना निज खडगाने रिपुकंठ कसा छेदावा,
आजची तरुणाई छत्रपतींचं नाव घेते, त्यांच्यासारखा लुक करते. लुकचा अर्थ माहिती आहे ना? अशी दाढी कोरायची छान, अशी अशी, आणि तिला असं असं करायचं का? छत्रपतींसारखं दिसतोय ना मी. आणि समोरून मुलगी गेली की असं पाहायचं. खरी गोष्ट आहे, मी पण पाहिलंय म्हणून तर सांगते. फार काही अनुभव नाही तुमच्या एवढा, पण थोडासा आहे. जे पाहिलंय ते मांडते. छत्रपतींचं नाव घ्यायचं, त्याच्यासोबत त्यांचे गुणही घ्या. आणि आत्ताच सांगते माझ्या तरुणा मुलींना आणि मुलांना सुद्धा, तरुणाईला माझी कळकळीची विनंती आहे की आपले आदर्श बदला. आत्ताच्या आत्ता ताबडतोब आपले आदर्श बदला. कारण तुमचे जसे आदर्श असतात तसेच तुमचे विचार होतात. शिवछत्रपतींचे आदर्श कोण होते? श्रीराम, श्रीकृष्ण हे आदर्श होते. म्हणून ते राजनीतीमध्ये सुद्धा तरबेज होते, कर्तव्य पालनामध्ये सुद्धा तरबेज होते, सगळ्या गोष्टीत निपुण होते. आपले आदर्श कोण आहेत हे आता आपण ठरवायची गरज आहे. आपले आदर्श बदला. आणि प्रत्येक वाईट मार्गाच्या वेळेस जेव्हा जेव्हा आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार येईल तेव्हा तेव्हा आपल्या आदर्शाला आठवायचं आणि विचारायचं, ते ह्या वेळी असतील त्यांनी काय केलं असतं, त्यांनी कसा विचार केला असता. पहा तुम्हाला सद्बुद्धी येते की नाही, तुमची विवेकशक्ती जागृत होते की नाही ते पहा. आणि म्हणून देश बदलायचा, तरुणाईला बदलणं भाग आहे. ज्यांना कळकळीनं वाटतं की आपल्या ही कोणी म्हणतं, सहज म्हणतं हे तर काहीच नाही हो, पुढे फार वाईट होणार. काय होणार आहे वाईट? आताच असं आहे तर पुढे काय होईल? चांगलंच होईल म्हणा ना, चांगलंच होणार आहे. कारण का? मी जबाबदारी घेतली आहे चांगलं होण्याची. प्रत्येकानं जबाबदारी घ्या. नाही तुम्हाला फार काही करता आलं, आपल्या घरच्या मुलांना चांगले संस्कार द्या, मग देश पुढचा आपोआप चांगलं होईल की नाही पहा. असं शिक्षण शिवाजी महाराजांना दिला गेलं म्हणून ते शिवछत्रपती झाले. आणि मग काय, असं शिक्षण फक्त शिवाजी महाराजांनी स्वतःपुरतं ठेवलं नाही, तर आपल्या सगळ्या मावळ्यांना ते शिक्षण दिलं. आणि त्यासोबतच एक दिवस राजे मोठे मोठे झाले, छान पद्धतशीरपणे सगळं कार्यभार सांभाळला. आणि आता स्वराज्याच्या नवीन घडामोडींवरती लक्ष देत असताना जिजाबाईंनी जो बोलावणं पाठवलं होतं, जे बोलावणं पाठवलं होतं आपल्या हुजऱ्यासोबत, शिवाजी महाराजांपर्यंत बातमी पिऊन पोहोचली की अहो साहेबांनी तात्काळ आपल्याला बोलावलंय. आणि गडावरती आल्यानंतर पटकन नमस्कार केला. अहो साहेब, काही चुकलं का आमचं? न्याय निवाडा करण्यामध्ये आम्ही काही गफलत केली का? काय झालं म्हणून तुम्ही इतकं तात्काळ आम्हाला बोलावणं पाठवलं? आई साहेबांनी इतकंच सांगितलं, राजे तुम्ही न्याय निवाडा छान करता, तुम्ही तुमची कर्तव्य पाडता, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण आमचे 23 लेकरं अजून सुद्धा यवनांच्या ताब्यामध्ये आहेत, ती कधी तुम्ही काढणार? 23 लेकरं आम्ही समजलो नाही अहो साहेब, आम्ही तर सगळे आग्राहून सुस्वरूप आलो, सुखरूप आलो. नाही नाही, आमची 23 लेकरं जी गडासारखी किल्ली आहेत, मजबूत अशी आमची किल्ली, ती आमच्या लेकरांसारखीच आहेत. ती आमची 23 लेकरं तुम्ही पुन्हा कधी स्वराज्यामध्ये आणणार तेवढं सांगा. आणि हे ऐकल्याबरोबर लगेच एक गुप्तचर आला, म्हणाला महाराज आपल्याला घाई करावी लागेल का? कारण अशी बातमी कळली आहे की उदय भानूनं रजपूत स्त्रीला कोंढाण्यावरती अडकून ठेवलंय, तिला बंदिवासात ठेवलंय. आणि माघवद्य नवमीला तो तिच्याशी बळजबरीने निकाह करणार. ती राजी झाली नाही. माघवद्य नवमीपर्यंत तो वाट पाहणार.
तिला मनवण्याचा प्रयत्न करणार, पण जर का ती राजी झाली नाही तर तिच्या बरोबर बळजबरीनं निकाह करणार आणि तिला वाटवणार. हे जेव्हा ऐकलं तेव्हा शिवाजी महाराजांना तळपायची आग मस्तकात गेली. ताडकन राजे उभे राहिले, समसरीवरती हात गेला आणि तेवढ्यात आमच्या आऊसाहेबांचे शब्द शिवाजी महाराजांच्या कानात घुमू लागले की तो कोंढाणा आमचे किल्ले स्वराज्यामध्ये आणा. आणि तो कोंढाण्यावरती जेव्हा हिरवा चांद फडकताना दिसला तेव्हा शिवाजी महाराजांना सुद्धा राहावलं नाही आणि तातडीनं त्यांनी नियोजन केले. आणि हे सगळीच खलबत चालू असतानाच एक खोदरे येतो आणि सांगतो की महाराज तानाजी मालुसरे आलेत. मायाजी ताई चरणी, मायाजी ताई चरणी, तानाजी लीन अर्पी बंदील. पुत्रजिचा अखिलांचा त्राता, पुत्रजिचा अखिलांचा त्राता, तीस पवन पुत्र वंदील. रामा 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 हरे हरे रामा 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 रघोत्तमा रामा 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 हरे हरे. तानाजी मालुसरे आले राजवर. अहो पोराचं लगीन काढलं आहे. वा वा वा, या 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 या, किती छान बातमी दिलीस तू आम्हाला. बालपणीचे मित्र तानाजी आणि शिवाजी राजे सोबत, शेलार मामा, सूर्याजी दादा सगळे होते सोबत. सूर्याजी म्हणजे तानाजीरावांचे धाकटे भाऊ. सगळे आले एकदाच. सगळ्यांचं स्वागत छान केलं. बसा बसा बसा, या या या. आणि किती छान बातमी दिली. रायबाचं लगीन कधी आहे? माघ वद्य नवमीला. झालं, मुहूर्त ठरला. पण शिवाजी महाराजांनी तेव्हा सांगितलं नाही. ठीक आहे चालेल, आऊसाहेब येतील म्हणाले. आता हे बालपणीचे मित्र असल्या कारणानं तानाजीरावांनी बरोबर त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव लगेच ओळखले की काहीतरी महाराज आपल्यापासून लपवत आहेत, काहीतरी लपवत आहेत. आणि हे पाहिल्याबरोबर सगळ्यांना जाऊ दिलं आणि एकांतामध्ये विचारलं, काय झालं महाराज, काही लपवत आहे का आमच्यापासून? नाही नाही तान्या. अरे का लपवान मी? नाही, आम्हाला कळलंय तुम्ही कोंढाण्यावरती जाताय. अरे असं काही नाही, आता काहीच नाही, आता कुठलीच स्वारी करायची नाही. आणि जेव्हा तुळजाभवानीची शपथ घ्यायला सांगितली तेव्हा शिवाजी राजांनी खरं सांगितलं की होय आम्ही कोंढाण्यावरती जातोय, जातीने लक्ष देणार आहोत. हे ऐकल्याबरोबर तानाजीरावांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की राज, आमचा देव, आमचा बाप तिथं चटणी भाकरी खाणार, तलवारीनं युद्ध खेळणार आणि आम्ही लग्नामध्ये फेटे डोक्यावरती मिळवून नाचायचं, पुरणपोळ्या खायच्या, मिरवायचं, हे आम्हाला शोभत नाही. आम्ही इकडे लग्नामध्ये पुरणपोळी खाऊन छान व्यवस्थित पद्धतशीरपणे लग्न समारोह साजरा करायचा आणि आमच्या राजानं, आमच्या देवानं युद्ध खेळायचं, रक्ताने झुंजायचं आणि तो गड किल्ला जिंकायचा. चटणी भाकरी भरती हे आम्हाला शोभणार नाही राज, आम्ही जाणार. अरे ताने असं काय करतो? घरी तुझं लगीन काढलं आहे ना? अरे तुझ्या पोराचं लग्न आहे. नाही राजा नाही, आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं. आधी लग्न कोंढाण्यातच होईल. आणि भांडून तानाजीरावांनी भांडून ती स्वारी, त्या स्वारीची जिम्मेदारी आपल्या स्वतःवरती घेतली. असे असतात जिवलग मित्र. मित्र कसे त्याच्यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव कळतो. म्हणून जेव्हा लग्न करताना मुलगा पाहायची वेळ येते तेव्हा त्याचे मित्र आधी पाहतात कोण कोण आहेत. म्हणजे एकंदरीत तो कसा आहे हे आपल्याला कळेल.
असे मित्र तानाजीरावांनी शिवाजीरावांनी बनवलेले होते. असे हे सगळे मावळे जीवाला जीव देणारे. एक घोड्यावर टाच मारली आणि उमराट गावामध्ये आले. उमराट गावामध्ये आल्याबरोबर आपल्या मंडळीला सांगितलं, हे पहा आम्ही स्वारीवर निघालो. अहो माझं जरा ऐकता का? दुसरं कोणी तुमच्या जागेवर जाऊ शकणार नाही का? अहो घरी लग्न आहे. जसा मी रायबाचा बाप आहे तसा शिवाजीराजे माझे बाप आहे, माझा देव आहे. त्याचबरोबर स्वराज्याचा मी शिलेदार आहे, सुभेदार आहे. जबाबदारी मी घेतली आहे तेव्हा ती मला पार पाडायचीच आहे. तेव्हा आम्ही जाणार. आणि किती सांगितलं शिवाजीराजांनी, किती काय म्हणाले, किती देऊ तुम्हाला सैन्य? 5,000 6,000? नाही, फक्त 500 माळू द्या. आत्ता कोंढाणं घेऊन यायचं. काय ती बोलण्याची पाहत धमक काय होती, काय ताकद होती, किती तो आत्मविश्वास होता स्वतःवरती, स्वतःच्या राज्यावरती आणि स्वराज्यावरती, धर्मावरती. मनगटात जेव्हा ताकद असते तेव्हाच हा अभिमान दिसून येतो. लगेच 500 मावळ्यांची फौज तयार झाली. निवडक मावळे सोबत घेतले आणि महागवद्य षष्ठीला ही स्वारी निघाली. ती त्या कोंढाण्याच्या पायथ्याशी येऊन थांबली. कोंढाण्याच्या पायथ्याशी येऊन थांबल्यानंतर जवळच एका कोळीवाड्यामध्ये नाईक घेरे सरनाईक रायाजी यांचं मुलीचं नुकतंच लग्न झालं होतं. आणि हे सगळेजण तिथे गेल्यानंतर म्हणाले, आत्ताच लग्न झालं, यांच्याकडे गोंधळ म्हणण्याची प्रथा आहे, तर आपण गोंधळाचा वेश घेऊन जाऊ. गोंधळाचा वेश घेऊन जाऊ म्हणाले. सगळ्यांनी म्हणजे कोणी, सूर्याजी, शेलार मामा आणि तानाजीराव ह्या तिघांनी पटकन गोंधळाचा वेश धारण केला आणि त्या कोळीवाड्यामध्ये शिरले. आई अंबाबाईचा मुदा उदो उदो गरजूनी करीतो मुजरा मानाचा, उदो उदो गरजूनी करीतो मुजरा मानाचा. गोंधळी आईचा मी गोंधळी आईचा, गोंधळी आईचा मी गोंधळी आईचा.
शिवबा, धर्म, मावळा हे जेव्हा शब्द या कोळीवाड्यातल्या लोकांनी ऐकले तेव्हा मात्र सगळे सावध झाले. अरे हे गोंधळी बुवा काहीतरी वेगळंच म्हणतात. कोण आहात तुम्ही? या देहाला सुभेदार तानाजी मालुसरे म्हणतात. तानाजीराव, अहो तुम्हाला कळतंय का? तुम्ही शत्रूच्या गोट्यात येऊन असं बोलता? हो, आम्हाला सगळं माहिती आहे. काय करताय तुम्ही? तुमची वागणूक तुम्हाला पसंत आहे? दुसऱ्याची गुलामगिरी करताना तुम्हाला लाज वाटत नाही? स्वतःच्या धर्माचा एक माणूस जेव्हा आपली कर्तव्य पार पाडत असताना त्याला साथ द्यायची सोडून तुम्ही दुसऱ्या धर्माच्या एका राजाच्या गुलामगिरीमध्ये जगत आहात, त्याचे तुकडे खाता, तुम्हाला लाज वाटत नाही? अन्न दुसऱ्याचं खाऊन, मीठ दुसऱ्याचं खाऊन, एकाचे कौतुक दुसऱ्याचं करता, जय जयकार दुसऱ्याचं करता, याचं तुम्हाला काहीच वाटत नाही? सगळ्या कोळीवाड्याला आपल्या बोलण्याने वश केलं. ती जागरूकता त्यांच्या मनात पेटवून दिली. अभिमान, तो स्वाभिमान पेटवला. तेव्हा कोळीवाड्याने सगळी माहिती सांगितली आणि किल्ल्याच्या दोन्ही दरवाजावरती पहारे असल्याचं सांगितलं. एक कडा आहे, डोणगिरीचा कडा, तो फक्त मोकळा आहे. आणि तानाजीरावांनी तेच ठिकाण आपलं जाण्याचं निश्चित केलं आणि सगळ्या मावळ्यांना सांगितलं की याच कड्यावरून आपण वर जाणार. जशी बातमी सगळ्यांकडे पसरली, सगळ्यांनी काय आपल्या सुभेदारांनी सांगितलं ते सांगितलं. एकदा शब्द दिला म्हणजे दिला, मग आपण मरो अथवा राहू. आपल्या धर्माबद्दल दृढ भाव असणं हे गरजेचं. पटकन पेटी सरकवली आणि त्या पेटीमधून घोरपड बाहेर आली. घोरपड काढली, त्या पोटाला कमरेला असा दोर बांधला आणि ती फिरवून त्या कड्यावरती भिरकावली. जशी भिरकावली तशी त्या घोरपडीने आपले पाय त्या डोणगिरीच्या दगडांमध्ये, त्या खाचीमध्ये असे रोवून पकडून ठेवले. नीट घोरपड बसली आहे की नाही हे पाहण्यासाठी तानाजीरावांनी असा काही झटका दिला. ती घोरपड तशीच खाली पडली. तानाजीरावांना राग आला, कारण हीच ती यशवंती की जिनं आतापर्यंत सगळे गड हिला तानाजीरावांना सर करून दिले. स्वराज्यामध्ये सगळे गड जिंकले. कोणामुळे? ह्या यशवंतीमुळे. आणि तिला तानाजीराव म्हणू लागले, यशवंती सदा यश दिला, यशवंती सदा यश दिला, म्हणून ठेविला नाव तुझा देई गे आज बी तेच मजला, घाली नग गोड खावयाला यशवंती, मागे हटू नकोस. तू आजपर्यंत मला ते यश दिलंस ना, ते यश मला आज पण दे. आणि जर तू त्या कड्यावरती त्या खाचेमध्ये पाय रोवून उभं राहिली नाही तर तुझ्या देहाचे खांडोळे करून टाकेल. स्वामींचे शब्द त्या मुख्य प्राण्याला सुद्धा समजले की काय. जशी पुन्हा एकदा भिरकावली तशी तिनं घट्ट आपली पाय त्या खाचेमध्ये रोवले. पुन्हा एकदा तानाजीरावांनी ओढून पाहिलं. आता मात्र ती छान पक्क धरून ठेवलं होतं. तर ती बिचारे मुक्क जनावर, त्या मुख्य जनावराला सुद्धा कळलं होतं की जर धनी पुढे गेले ना तर वापस यायचे नाही. पण सांगणार कसं? माझे स्वामी, माझे धनी, हो गड येईल हो, पण माझे स्वामी कधी मिळणार मला परत? माझा धनी जाईल. त्या मुख्य जनावराला सुद्धा माहीत होतं. शेलार मामाने सांगितलं, दाण्या अरे घोरपड पडली म्हणजे आपशेपून झाला रे.
उद्या जायचं का? नाही नाही मामा, आता ठरलंय ना, आजच गड काबीज करायचा. आणि घोरपडीला ते दोर बांधले होते. सर 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 तानाजीराव वरती गेले. जसे वर गेले त्या कड्यावरती पुन्हा 4-5 दोऱ्या तिथे बांधून घेतल्या आणि खाली सोडल्या. त्याबरोबर भराभर सगळे जे खाली मावळे होते, सगळे जे मावळे वाट बघत होते, ती भराभर त्या दोऱ्यांना पकडून वर आली. 300 मावळे काही वर आले असतील आणि तो दोर तुटला. बाकीची मावळे तशीच खाली. पण तितक्याच मावळ्यांबरोबर आमच्या तानाजीरावांनी जे घणासान युद्ध सुरू केलं, हे युद्ध या सगळ्या भारतवर्षातलं अविस्मरणीय असं युद्ध असेल का? कारण या मावळ्यांनी आपल्या प्राणाची सुद्धा जिथे पर्वा केली नाही, आपल्या मुलाची सुद्धा पर्वा केली नाही. एकुलता एक पोरगा, आपल्या कुटुंबाचा जिथे आज लग्न सोहळा होता, ज्या मुहूर्तावरती आज माझ्या पोराचं लग्न लागणार होतं, तो आनंदाचा क्षण सोडून हा मावळा आपले गतप्राण होण्यासाठी, आपला प्राण वेचण्यासाठी त्या कोंढाणा किल्ल्यावरती गेला होता. इतिहासातला तो अविस्मरणीय क्षण. सगळे धुंद झाले होते का? कारण त्यांना आधीच सांगितलं होतं, उदयभानाला अशी सूचना आधीच मिळालेली होती की राजपूत स्त्री ही निकाह करण्यासाठी तयार झाली, की कमलकुमारी तयार झाली आहे, हे त्यांना आधीच सांगण्यात आलं. आणि त्या आनंदामध्ये त्या सगळ्यांनी मद्यप्राशन केलं होतं आणि धुंद झाले होते. अशा धुंद अवस्थेमध्ये यांनी अचानक येऊन तलवारबाजीनं सपासप वार करून सगळ्या लोकांना गतप्राण केलं, मृत्यूच्या दारात ढकलून दिलं. आणि एवढंच नाही तर जेव्हा ही बातमी त्या उदयभानाला कळली, तेव्हा त्यांनी हत्ती आणला. त्या हत्तीला इतकं मद्य पाजवलं, इतकं त्याला दारू पाजली आणि त्याच्यावरती, त्याच्या गंडस्थळावरती प्रहार करून 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 त्याला पिसाट करून टाकलं. म्हणजे आधीच ते जनावर इतकं धूळच्या धूळ जनावर, त्याच्यामध्ये सुद्धा त्याला दारू पाजली, तर ते किती आक्रमक असेल हे विचार कर. आणि तसा तो हत्ती तानाजीरावांवरती सोडला. एवढंच नाही, तानाजीराव तेवढ्या ताकदीनिशी त्या हत्तीची सुद्धा झुंज दिली, लढले. त्या हत्तीला सुद्धा त्यांनी त्यांच्या ध्येयापर्यंत पाठवून दिलं. त्या हत्तीला सुद्धा गतप्राण केलं. आणि जेव्हा उदयभानाने एक आपले सगळे मुलं या तानाजीरावांना मारण्यासाठी पाठवले, प्रत्येक मुलाचा संहार करत करत, वध करत करत, जेव्हा शेवटचा मुलगा राहिला, त्या शेवटच्या मुलापर्यंत जेव्हा तानाजी युद्ध खेळत होते, आणि ही बातमी जेव्हा उदयभानाला पोहोचली, तेव्हा उदयभान जागेवर आला, तर डोकं ठिकाणावर आलं की जर आता मी गेलो नाही तर हा तान्या माझ्यापर्यंत येईल आणि मला इथेच मारून टाकेल. तेव्हा उदयभान उठला आणि त्यांनी सशस्त्र सगळी कवच वगैरे सगळं घेतली, जितकी काही शस्त्र त्याला घेता येत होते सगळी शस्त्र त्यांनी घेतली. आणि तसा तो तानाजीरावांच्या समोर आला. फरक दोघांमध्ये एवढाच होता की आत्तापर्यंत लढत असलेले तानाजीराव जे युद्ध खेळून खेळून दमले होते, थकले होते, आणि हा उदयभान नव्या उमेदीचा होता. इतकाच फरक होता. तानाजीराव आप हो, अरे हमारे पास आइए, हम आपको सूबेदारी देंगे. अरे हट, तूच आमच्याकडे ये. स्वतः राजपूत असून इतर धर्मामध्ये जातो आणि पुन्हा मला बोलवतो. अजिबात येणार नाही. आणि या दोघांमध्ये इतकं घनघोर युद्ध सुरू झालं. गर्जना भयंकर झाली, गर्जना भयंकर झाली, कोपली काली आग भडकली, सैन्य सागर खवळ भरला.
आपला चेहऱ्यावरचा रंग गोरा करण्यासाठी आपण जे मुलतानी माती लावतो की नाही, त्याच्यापेक्षा सगळ्यांना मला माझं एवढंच सांगणं आहे की अशा क्रांतीवीरांच्या समाधी स्थानावरती सगळ्यांना न्या. तरुण पिढीला जे आपण पिकनिकला घेऊन जातो, त्या पिकनिकला न घेऊन जाता या समाधी स्थळावरती न्या, सिंहगड दाखवा आणि त्यांना कळू द्या की ह्या सिंहगडावरती ज्यांनी प्राण दिलेत ना, या गडांवरती या समाधी ज्यांची समाधी आहे त्या सगळ्यांनी आपली प्राणाची आहुती दिली, तेव्हा आपल्याला हे स्वराज्य पाहता आलं. आणि इतकंच सांगणे, बाकी काही करू नका, पण तिथली माती घेऊन आपल्या कपाळाला लावा. तुमच्या चेहऱ्याचा रंग बदलेल की नाही माहित नाही, पण तुमच्या हृदयाचा रंग भगवा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा ऐतिहासिक ठिकाणी आपल्या लहान मुलांना घेऊन जा आणि आपल्या समाजासोबत आपल्या देशाचं हित करा. आणि अशा हितासाठी जो कोणी जागा राहतो त्याचे आई वडील सुद्धा धन्य होतात. आणि हेच तुकोबर आहे आपल्याला आपल्या आजच्या अभंगात सांगणार. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माहे पार नाही, पार नाही. भैरवी घेऊ. भैरवी सगळ्यांनी सोबत म्हणायची, सगळ्यांना पाठ असलेलीच भैरवी. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. कृपा म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नरवीर तानाजी मालुसरे की जय. जय जय रघुवीर समर्थ तव संतन की जय. आजच्या या सिनेमध्ये जे काही तुम्हाला चांगलं वाटलं असेल, जे सगळं माझ्या गुरूंचं आणि जो काही वाणीप्रमात घडला असेल तो मात्र माझा, तो मोठ्या अंतःकरणाने आपण पोटात घ्याल ही मी अपेक्षा करते. आणि आजची कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.